न्यूज भी जाएगी। हे पहा, मांडोगण फराटा येथे हा एक अल्पवयीन मुलगा दिसतोय. तरी हा हातात काय राजा आपल्या नाही लिक्विड मराठी येते बाळा, मग येते ना? मराठी येते ना तुला? हां, घाबरायचं नाही. जे माहिती विचारून ते चांगली सांगायची. हां, तू घरोघरी जातो शे ऐकायला? हो हां, बरोबर. घरोघरी म्हणजे महिलांशी तुझा संपर्क येतो, लहान असो मोठे असो वयस्कर असो, बरोबर. कोणती बरं बाळा, तू आत्ता कुठं उतरलेला आहेस? नगरला नगरला, बरोबर. म्हणजे नगरवरून मांडवगणला आला. हां, तुला हे गाव कुणी सांगितलं? नाही, आम्ही जे गाव सापडले ते करून घेता. हां, एक गाव आहे ते गाव आहे गाव आहे. बरं. ह्या करून घेता म्हणजे तुला हे गावाची माहिती नव्हती. हां, बरं. आपलं आधार कार्ड कुठे आहे बाळा? गाडी दे. गाडी किती जण आलाय आपण? 5 जण. बरं, फोन लावून त्यांना बोलून घे. तुझा मोबाईल नंबर सांग. माया हां, 9209 संपूर्ण सांग ना. 9209056755. परत एकदा सांग. 9209056755. लागतो ना हा? मग खात्री करणार मी. हां, बरं. यानंतर आता हे जे आपण किट विकतोय हां, हे किती रुपयाला आहे? ते 100 रुपयाला. 100 रुपयाला. किती पीस आहेत त्यात? 4 पीस आहेत. 4 पीस. बरं, हे कोणत्या कंपनीचं आहे, काय का घरगुती बनवलेलं आहे? क्लीनचा कंपनीचा आहे. बरं, तर आमचा त्याच्याशी काही नाही की तुझा रेट किती आहे काय आहे, याच्याशी आमचं काही नाही बाळा. फक्त आमच्या गावामध्ये दिवसाढवळ्या महिलांच्या चोऱ्या होतात, अनोळखी लोक येतात हां आणि त्यावेळेस मात्र आम्हाला शोध मोहिमेला खूप काय अडचण येते. हां. त्यामुळं हे एक अनोळखी व्यक्तीची माहिती असावी म्हणून हा एक आमचा एक उपक्रम चालू आहे. म्हणून मी बाळा आपल्याला थांबून माहिती घेतली की मांडोगण फराटा येथे सध्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक परप्रांतीय असतील, दुसऱ्या जिल्ह्यातील असतील, यांचा सुळसुळाट झालेला आहे. त्यामुळे महिलांचे दागिने अथवा मुलींच्या काही घटना घडू नयेत या दृष्टीने काही महिला घरामध्ये, वृद्ध महिला ह्या एकट्या असतात आणि त्यावेळेस मात्र एकट्या असल्यानंतर असे परप्रांतीय मुलं असतील किंवा कुणी असतील, पुरुष असतील, महिला असतील, यांच्या कपाळावरती कुणी लिहिलेलं नाही की हे चोर आहेत किंवा हे सज्जन आहेत. या दृष्टीने घटना घडल्यानंतर मात्र प्रशासकीय यंत्रणेला खूप त्रास होतो. CCTV कॅमेरे असूनही हे मात्र ते कॅमेरे अगोदर पाहत असतात. कॅमेऱ्याच्या ठिकाणी हे असे काही उद्योग बरेच काही लोक करत नसतात. त्यामुळे ही आपला हा उपक्रम सुरू आहे की कोणी अनोळखी व्यक्ती व्यवसायाच्या निमित्ताने असो अथवा काही असो, तो गावामध्ये दिसला की त्याची विचारपूस करणं हे सामाजिकदृष्ट्या आपलं कर्तव्य आहे. तुम्हाला गेला की चाललं पैसे